नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा वसमत शहरातील पत्रकारांनी तीव्र निषेध नोंदविलाय। हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत वसमतच्या पत्रकारांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले। त्र्यंबकेश्वर येथे साधू महंतांच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी काही पत्रकार गेले होते। त्यावेळी त्यांच्यावर लाथाबुक्क्यांनी आणि दगडांनी हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात पुढारी न्यूजचे किरण ताजने यांच्यासह झी 24 तास आणि साम टीव्हीचे 3 ते 4 पत्रकार जखमी झालेत। या घटनेची स्थानिक नेते आणि सरकारनं गंभीर दखल घेतली आहे। या घटनेचा निषेध करण्यासाठी वसमत येथील पत्रकारांनी एकत्र येऊन उपविभागीय अधिकारी विकास माने यांना निवेदन दिले। यावेळी संपादक फेरोज पठाण, विजय दगडू, दिनेश पालिमकर, रामू चव्हाण, नासर पठाण, अशोक गुंडाळे, शेख खदीर, इरशाद पठाण, शरीफ आलम, खदीर अहमद, देशमुख, अनिल पंडित, अशोक इंगोले, नंदू परदेशी, रुपेश एंगडे, नागेश चव्हाण, मुनव्वर फारुकी, शेख समीर, प्रवीण वाघमारे, दिनेश कुलकर्णी, नागनाथ एंगेड, मारुती बडे, प्रशांत बारहाटे, विशाल शिंदे आणि प्रभाकर बारसे यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते। नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पत्रकारावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा वसमत येथील सर्व पत्रकारांच्या वतीनं सर्वप्रथम जाहीर निषेध। याबाबत संबंधितावर आताच आमचे ज्येष्ठ संपादकांनी सांगितलंय, संबंधितावर पत्रकार सुरक्षा कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आणि या संदर्भात निषेध करण्यासाठी व पत्रकारिता क्षेत्रामध्ये अशा प्रकारची मारहाण होणं हे खरोखरच लाजिरवाणी गोष्ट आहे। चौथा आधारस्तंभ आहे देशाचा, चौथा आधारस्तंभच सुरक्षित राहत नसेल तर सामान्य जनतेने कोणाकडे पाहावं ही लोकांमध्ये चर्चा आहे आणि पत्रकारांमध्ये संभ्रम आहे की अशा प्रकारचे हल्ले करणारे लोक समाजामध्ये वावरत आहे। या लोकांचा त्वरित बंदोबस्त व्हावा आणि अशा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांवर माननीय पोलीस विभागाने तात्काळ कारवाई करावी आणि भविष्यामध्ये अशा घटना घडू नये याची खबरदारी घ्यावी आणि सर्व पत्रकारांच्या वतीने या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो। याबाबत शासनाला काय सांगा? शासनाचं असंच म्हणणं आहे की याबाबत कठोर पावले उचलली पाहिजे। ज्याप्रमाणे पत्रकार सुरक्षा कायदा आहे याच्यापेक्षा अजून एखादा कठोर कायदा आणता येईल का, त्याबाबत सर्वांनी विचार करून एक ठोस निर्णय घ्यावा, म्हणजे भविष्यामध्ये पत्रकारांवर असे हल्ले होणार नाही किंवा त्यांच्या जीवाला धोका राहणार नाही। नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।